तर आज आपण एका भव्य महत्वाकांक्षेची आणि तितक्याच कठोर वास्तवाची कहाणी पाहणार आहोत. ही गोष्ट घडतेय जगातील एका सर्वात मोठ्या शहरात. आणि या सगळ्याची सुरुवात होते या एका आकड्याने, तब्बल 80,952 कोटी रुपये. ही रक्कम इतकी प्रचंड आहे की कल्पना करणंही अवघड आहे. आणि हा आहे फक्त एका शहराचा अर्थसंकल्प. तर मग इतक्या प्रचंड पैशाचं होणार काय? तर यातून साकारली जाणार आहे मुंबईच्या मेगा मेकओव्हरची एक भव्य योजना. एक असं स्वप्न जे मुंबईचं भविष्य पूर्णपणे बदलून टाकेल. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेने म्हणजे BMCने हा आर्थिक आराखडा मांडला आहे. हा आकडा गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 8.77% जास्त आहे. पण महत्वाचं काय आहे माहितीये, हा काही साधासुधा अर्थसंकल्प नाहीये. खर्चात एक मोठी वाढ आहे आणि याचा स्पष्ट रोख पायाभूत सुविधांवर आहे. आणि हे आकडे बघितले की चित्र आणखी स्पष्ट होतं. एकूण बजेटपैकी जवळपास 60% रक्कम म्हणजे तब्बल 48,164 कोटी रुपये हे भांडवली खर्चासाठी आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर हा पैसा नवीन रस्ते, पूल, रुग्णालयं अशा कायमस्वरूपी मालमत्ता बनवण्यासाठी वापरला जाणार आहे. उरलेला जो महसुली खर्च आहे तो पगारासारख्या दैनंदिन गरजांसाठी आहे. म्हणजे शहराचा सगळा भर हा भविष्यातील निर्मितीवर आहे. आणि हा पैसा नेमका कुठे जाणार आहे? तर या प्रचंड शहराला बदलणाऱ्या प्रकल्पांमध्ये. यात कोस्टल रोड आहे, गोरेगाव मुलुंड लिंक रोड आहे, सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचं आधुनिकीकरण आहे आणि नवीन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयही आहेत. वाहतूक, स्वच्छता आणि आरोग्य सेवा या सगळ्यावर लक्ष केंद्रित केलं जातंय. या प्रकल्पांचा आवाका किती प्रचंड आहे हे समजून घेण्यासाठी फक्त हा एक आकडा पुरेसा आहे. 4,000 कोटी रुपये. आणि ही रक्कम फक्त एका प्रकल्पाच्या म्हणजे वर्सोवा दहिसर कोस्टल रोडच्या फक्त एका टप्प्यासाठी आहे. पण ही सगळी भव्य स्वप्न, ही सगळी योजना जमिनीवरच्या वास्तवाला कशी सामोरी जाणार आहे? कारण इथूनच तर या कहाणीत खरा ट्विस्ट येतो. चला तर मग आता या चकचकीत कॉन्क्रीटच्या पलीकडे बघूया आणि त्या आव्हानांकडे लक्ष देऊया जी या मोठ्या योजनांच्या खाली दडलेली आहेत. आणि ही आव्हानं फक्त मुंबईपुरती मर्यादित नाहीयेत. एकाच राज्यात दोन वेगवेगळ्या कथा सुरू आहेत. एकीकडे मुंबई आपल्या भविष्याची योजना आखतीये आणि दुसरीकडे हा आकडा आहे 6,900. कोण आहेत हे लोक? हे आहेत त्याच राज्यातील विदर्भ विभागातील शेतकरी ज्यांना अलीकडच्या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. हा विरोधाभास बघा किती मोठा आहे. एकीकडे शहरी काँक्रीटसाठी अब्जावधी रुपये वाटले जात आहेत, तर दुसरीकडे 8,600 एकरांवरची पिकं वाया गेली आहेत. भाज्या, संत्री, कापूस सगळं गेलं. ग्रामीण अर्थव्यवस्था अनिश्चित हवामानामुळे उद्ध्वस्त होत आहे. आणि इथे आणखी एक मोठा प्रश्न उभा राहतो जो मुंबईच्या योजनांवर एक सावट टाकतो. हे प्रचंड प्रकल्प खरंच वेळेवर आणि ठरलेल्या खर्चात पूर्ण होतील का? कारण भूतकाळातला अनुभव काही फारसा चांगला नाहीये. हा आकडा बघा, 5.52 लाख कोटी रुपये हा देशभरातल्या 1,702 केंद्रीय पायाभूत सुविधा प्रकल्पांवर झालेला अतिरिक्त खर्च आहे. म्हणजे कोणत्याही मोठ्या विकासासाठी ही एक धोक्याची घंटाच आहे. आणि फक्त आर्थिकच नाही तर सध्याच्या शहरी वास्तवाची एक थेट मानवी किंमतही मोजावी लागतीये. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण वाढतायत. निदान झालेल्या रुग्णांपैकी तब्बल 57% रुग्ण फुफ्फुसाच्या कर्करोगाचे आहेत. एवढंच नाही तर सरकारी तपासणीत महिलांमध्ये स्तनांचा कर्करोगाचं प्रमाणही चिंताजनकरित्या वाढल्याचं समोर आलंय. आणि लवकर निदान न झाल्यामुळे हा आजार आणखी गंभीर होत जातोय. म्हणजे बघा, एकीकडे भविष्यातील आरोग्यासाठी अब्जावधींची तरतूद आहे, पण आज नागरिक गंभीर आरोग्य संकटांचा सामना करत आहेत. आता साहजिकच आहे की इतक्या मोठ्या आणि महत्वाकांक्षी योजनेमुळे राजकीय वादळ निर्माण होणारच. आणि या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे निधीचा मुद्दा. या सगळ्या प्रकल्पांसाठी पैसे कुठून येणार? तर BMC आपल्या मुदत ठेवींमधून म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट्समधून तब्बल 36,623 कोटी रुपये वापरणार आहे. आता ही जी शहराची बचत असते ना, ती एक प्रकारे आपत्कालीन परिस्थितीतली सुरक्षा असते आणि तिलाच हात लावल्यामुळे एक मोठा राजकीय वादविवाद सुरू झालाय. इथे दोन बाजू स्पष्ट दिसतायत. एका बाजूला प्रशासन याला एक आवश्यक गुंतवणूक म्हणून पाहत आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधक आरोप करत आहेत की कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्यासाठी शहराची बचत संपवली जात आहे. एकीकडे मेगा मुंबई मेकओव्हरची गोष्ट आहे, तर दुसरीकडे याला मुंबईला लुटण्याचा मार्ग म्हटलं जात आहे. विरोधकांनी तर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणतात, हे शहर विकले जात आहे.
हा मुंबईकरांसाठीचा अर्थसंकल्प नाही, तर मुंबई आणि तिच्या नागरिकांना लुटण्याचा भाजपचा मार्ग आहे. तर मग ह्या सगळ्या गदारोळात, यात सगळ्या योजना आणि आरोपांमध्ये मुंबई आणि मुंबईकर नक्की कुठे उभे आहेत? ते एका परिवर्तनीय भविष्याच्या कल्पनेत आणि एका आव्हानात्मक वर्तमानात अडकले आहेत. म्हणजेच आपल्यासमोर दोन शक्तिशाली, परस्पर विरोधी कथा आहेत. एकीकडे एका पुनरुज्जीवित भविष्याभिमुख मुंबईचं वचन आहे आणि दुसरीकडे आहे ग्रामीण संकट, प्रकल्पांचे धोके आणि आजच्या तातडीच्या गरजा. आणि त्यामुळेच सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की मुंबईचा हा मेकओव्हर सर्वांसाठी एक चांगलं भविष्य घडवेल, की शहराच्या ज्या खऱ्या गंभीर समस्या आहेत त्यांच्यावर फक्त एक काँक्रीटचं पांघरुण घालेल? या प्रश्नाचं उत्तरच लाखो लोकांचं भवितव्य ठरवेल आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी या महानगराची नव्याने व्याख्या करेल.